या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. श्रीकांत अहिल्याला विचारत असतो की तू आपल्या आदित्यच्या साखरपुड्यासाठी गुरुजींना बोलावलं नव्हतं का? आणि त्यावेळी अहिल्याला जेव्हा ती गुरुजींना साखरपुड्याचं निमंत्रण द्यायला गेली होती तेव्हाचा प्रसंग आठवतो. अहिल्या त्यावेळी गुरुजींना भेटण्यासाठी गेलेली असते. गुरुजी तिला म्हणत असतात की अहिल्यादेवी, तुमच्या चेहऱ्यावरील आनंद बघूनच कळतंय की तुम्ही काहीतरी गोड बातमी सांगण्यासाठी आला आहात. आणि त्यावर अहिल्या म्हणते की हो गुरुजी, आदित्यचा साखरपुडा ठरला आहे आणि त्याचंच निमंत्रण देण्यासाठी मी आली आहे. आणि मग तिने गुरुजींना निमंत्रण पत्रिका दिलेली असते. मात्र त्यावर अनुष्काचं नाव बघून गुरुजी म्हणतात की अहिल्यादेवी, ही तर तीच मुलगी आहे ना जिची पत्रिका तुम्ही मला पाठवली होती? आणि त्यावर अहिल्या म्हणते की हो गुरुजी. तर गुरुजी तिला म्हणतात की मी तुम्हाला त्यावेळीसुद्धा सांगितलं होतं की आदित्यसाठी ही मुलगी योग्य नाही आहे. आदित्यचं लग्न एका गरीब घरातील मुलीसोबतच होणार आहे. आणि ते ऐकून अहिल्या म्हणते की हो गुरुजी, मात्र अनुष्का आम्हा सगळ्यांना पसंत आहे. ती एक संस्कारी मुलगी आहे आणि माझी खात्री आहे की ती आदित्यचा संसार व्यवस्थितपणे करेल. मात्र गुरुजी म्हणत असतात की अहिल्यादेवी, जर हीच तुमची इच्छा असेल तर मग मी आता काही बोलणार नाही. तर अहिल्या त्यांना म्हणते की गुरुजी प्लीज तुम्ही राग येऊ देऊ नका. मात्र प्रत्येक वेळी आपण ग्रहतारे बघून तर गोष्टी नाही ना ठरवू शकत. आणि ते ऐकून गुरुजी म्हणतात की ठीक आहे, जशी तुमची इच्छा. निमंत्रण दिल्याबद्दल धन्यवाद, पण तसंही मी कुंभमेळ्यात जाणार आहे, त्यामुळे मला या साखरपुड्याला यायला जमणार नाही. आणि मग हे सगळं आठवून अहिल्या काळजीत पडते. तर श्रीकांत तिला विचारत असतो की काय झालं अहिल्या? तर अहिल्या त्याला सांगते की अरे काही नाही, गुरुजी कुंभमेळ्यासाठी गेले होते म्हणून त्यांना यायला जमलं नाही. तर श्रीकांत म्हणत असतो की अहिल्या, आपण पहिल्यांदाच गुरुजींचं ऐकलं नाही आणि आदित्य अनुष्काचा साखरपुडा केला. आपण काही चुकीचं तर करत नाही आहे ना? पण अहिल्या म्हणत असते की नाही श्रीकांत, मला असं वाटतं की कधी कधी ग्रहताऱ्यांपेक्षा आपल्या सतसत विवेक बुद्धीला जे पटतं ना ते आपण करावं. आणि अनुष्का खरंच एक चांगली मुलगी आहे. माझी खात्री आहे की माझा निर्णय नाही चुकणार. आणि त्यावर मग श्रीकांतही हो म्हणतो. दुसरीकडे अनुष्का दिशाला भेटण्यासाठी गेलेली असते. दिशा खूपच रागात असते. तर अनुष्का तिला समजावत म्हणत असते की दिशा, हे बघ, मला माहिती आहे तू खूप रागात आहे, मात्र तू तिथे यायला नको होतं. तुझी जेलमधून सुटका झाली ही खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. पण जर त्या लग्नात तुला कोणी बघितलं असतं तर किती मोठा प्रॉब्लेम झाला असता, कळतंय का तुला? तर दिशा म्हणत असते की अनुष्का, मग मी काय करायला हवं होतं? तुला माहिती आहे ना, या जगात तू सोडून माझं दुसरं कोणीही नाही आहे. आणि मी तुला किती वेळा कॉल केला पण तू माझा कॉल रिसीव नाही केला, म्हणून मला नाईलाजाने त्या ठिकाणी यावं लागलं. तर अनुष्का तिला समजावत असते की दिशा, तुला माहिती आहे ना मी कोणत्या लोकांमध्ये वावरत असते, मी काय करत असते. माझी सिच्युएशन काही तुझ्यापासून लपलेली नाही आहे. मग तू प्लीज थोडं मला समजून घे ना. मला जे काही करायचं आहे ते माझ्या पद्धतीने करू दे. आपण जर सगळं शांतपणे केलं नाही ना तर या सगळ्यामध्ये आपलंच नुकसान आहे. आणि जर त्यावेळी तू त्या ठिकाणी आली नसती ना तर मी त्या पारूचा बरोबर पंचनामासुद्धा केला असता. त्यामुळे दिशा तिला विचारते की म्हणजे नक्की काय झालं आहे? आणि मग अनुष्का तिला त्या पारूच्या मंगळसूत्राचं सत्य सांगते. तर दिशालासुद्धा आठवतं की तिनेसुद्धा एकदा पारूच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र बघितलं होतं. आणि मग ती मोठमोठ्याने हसू लागते आणि म्हणत असते की ही खरंच खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, हे लवकरच त्या अहिल्याला कळायला हवं. तर अनुष्का म्हणत असते की हो दिशा, योग्य वेळी पारूचं हे सत्य मी त्या अहिल्यासमोर घेऊन येणारच. आणि मग त्यानंतर त्या पारूला कोणीही वाचवू शकणार नाही. आणि ते ऐकून दिशासुद्धा खूपच खुश होते. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य आणि पारूचं फोटोशूट असतं. फोटोशूटसाठी त्यांनी बंगल्यासमोर सगळं गावाकडचा देखावा उभा केलेला असतो. पारूने सुद्धा नऊवारी साडी नेसलेली असते. आदित्य देखील गावाकडच्या वेशातच असतो आणि पुन्हा एकदा आपल्याला असं आयुष्य जगायला भेटतंय या गोष्टीचा त्या दोघांनाही खूपच आनंद झालेला असतो. पारू तर अभिमानाने तिचं ते मंगळसूत्र घालून मिरवत असते आणि आदित्यला धनी म्हणून हाकसुद्धा मारत असते. त्यामुळे आदित्य देखील खूपच खुश असतो. आणि मग त्यानंतर ते दोघेजण एकमेकांसोबत अगदी नवरा बायकोसारखेच फोटो काढून घेतात, एकत्र डान्स करतात. पारूचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा झालेला असतो. आदित्यसुद्धा खुश असतो. आणि तितक्यात प्रिया प्रीतम त्या ठिकाणी येतात. प्रीतम म्हणत असतो, फोटोशूटला मी लीड करणार होतो, मात्र तुम्ही माझ्या आधीच फोटो काढून घेतले. किती खुश दिसताय तुम्ही दोघेजण. आणि त्यावर आदित्य पारूही हसून हो म्हणतात. तितक्यात अनुष्का त्या ठिकाणी येते. ती विचारत असते की हे सगळं काय आहे? एकदा फोटोशूट झालंय ना?
तर प्रीतम म्हणत असतो की अगं हो अनुष्का, मात्र बरेच दिवस झाले पारूच्या शहरामध्ये होर्डिंग्ज लागले नाहीत. लोक विचारत होते की पारू कुठे आहे आणि तिच्याचसाठी आम्ही हे फोटोशूट केलंय. बघ ना, पारू आणि दादा किती खुश दिसत आहेत. खरं तर हीच जोडी एक नंबर आहे. आणि प्रीतमच्या अशा बोलण्यामुळे अनुष्का दुखावली जाते आणि ही गोष्ट प्रियाच्या लक्षात येते. ती प्रीतमला शांत बसायला सांगते, पण प्रीतम काही शांत बसत नाही. तितक्यात मग अनुष्काचं लक्ष पारूच्या गळ्यातील मंगळसूत्राकडे जातं. ती रागातच मनाशी म्हणत असते की मला तर असं वाटलं होतं साखरपुड्याच्या दिवशी मी या पारूला मंगळसूत्रासोबत पकडले, या गोष्टीचा तिला गिल्ट येईल. मात्र या मुलीला तर काहीच वाटत नाही. ही अभिमानाने ते मंगळसूत्र घालून मिरवत आहे. पण आता मी हिला सोडणार नाही. तिने कोणाला दुखवलं आहे याची हिला कल्पनासुद्धा नाही. आणि मग त्यानंतर प्रीतम मुद्दाम पारूला म्हणतो की पारू, तू आता दादाच्या खांद्यावर हात ठेव, आपण हा एक शेवटचा फोटो काढूयात. आणि ते ऐकून अनुष्काला आणि प्रियाला राग येतो. मात्र प्रीतम मुद्दाम पारूचा हात आदित्यच्या खांद्यावर ठेवतो आणि त्यांचे फोटो काढतो. आणि मग त्यानंतर तो असं म्हणतो सुद्धा की दादा किती खुश दिसतोय ना, जेवढा तो त्याच्या साखरपुड्याला खुश नव्हता तेवढा आज खुश आहे. आणि ते ऐकून अनुष्का मग तेथून निघून जाते आणि तिच्या पाठोपाठ प्रियासुद्धा. तर प्रीतमला काही फरक पडत नाही. तो मात्र आदित्य आणि पारूसोबत फोटो काढत राहतो. त्यानंतर मग ते फोटोशूट पूर्ण होतं. पारू मात्र ते गळ्यातील मंगळसूत्र हातात घेत म्हणत असते की आज पुन्हा मला हे मंगळसूत्र अभिमानाने घालून मिरवायला भेटलं. हे क्षण ना मी आयुष्यभर विसरणार नाही. आज मला पुन्हा एकदा आदित्य सरांची बायको व्हायला मिळालं. आणि मग ती ते मंगळसूत्र डोळ्याला लावत तेथून निघून जाते. पण हे सगळं अनुष्का आणि दामिनी बघत असतात. दामिनी म्हणत असते की छान फोटोशूट झालं ना. तर अनुष्का म्हणत असते की हो, आणि तुम्ही बघितलं ना त्या पारूने गळ्यात कसं मंगळसूत्र घातलं होतं. हे तेच मंगळसूत्र आहे जेव्हा ते आदित्यने तिच्या गळ्यात शूटच्या वेळी घातलं होतं. तर दामिनी म्हणत असते की हो का. आणि मग तिला सुद्धा आठवतं एकदा तिने देखील पारूच्या गळ्यात ते मंगळसूत्र बघितलं होतं, पण त्यानंतर अचानक ते गायबही झालं होतं. ती याबद्दल अनुष्काला सांगते. तर अनुष्का म्हणत असते की पारूला अजिबात लाज वाटत नाहीये. तिला माहिती आहे की माझा आणि आदित्यचा साखरपुडा झालाय, तरी ती मंगळसूत्र घालून मिरवत असते. दुसऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालायला तिला कसं काय वाटत नाही. पण आता मी शांत बसणार नाही. आता मी अहिल्या मॅमला हे सगळं सांगणार. त्या पारूने मला दुखवलं आहे, त्यामुळे आता मी तिला सोडणार नाही. आणि अनुष्काचं असं बोलणं ऐकून दामिनी तर खूपच खुश होते. तर दुसरीकडे मारुती, गणी आणि पारू बोलत असतात. त्या दोघांनाही भूक लागलेली असते, म्हणून मग पारू त्यांना जेवायला वाढत असते. तितक्यात मग अनुष्का त्या ठिकाणी येते. ती पारूला म्हणते की चल पारू, तुला अहिल्या मॅमने बोलावलं आहे. पण पारू म्हणत असते की मी तर आत्ताच तिकडून आले, मला कोणी काही बोललं नाही. तर मारुती म्हणतो की अगं अनुष्का मॅडम इथपर्यंत आल्या आहेत म्हणजे नक्कीच त्यांनी बोलावलं असेल ना, जाऊन यायला काय हरकत आहे. तर अनुष्कासुद्धा म्हणत असते की हो पारू, तुला आठवतं आहे ना, एकदा तू मला जशी अहिल्या मॅमसमोर घेऊन गेली होती ना, तसंच आता मी तुला त्यांच्यासमोर घेऊन जाणार आहे. आणि ती पारूचा हात धरूनच तिला बाहेर घेऊन येते. पारू विचारत असते की अनुष्का मॅडम हे काय आहे. तर अनुष्का रागातच म्हणते की त्या दिवशी तू सुद्धा मला अशीच अहिल्या मॅमसमोर जाब विचारायला घेऊन गेली होतीस ना, मग आता माझी वेळ आहे. तर पारू म्हणत असते की त्यावेळी तुम्ही गोष्टी लपवल्या होत्या म्हणून मी तसं केलं. तर अनुष्का म्हणत असते की हो का, मग तू काय वेगळं करतेस ग. आणि मग ती पारूच्या गळ्यातील मंगळसूत्र पकडत म्हणते की तुझ्या या मंगळसूत्राचा सत्य ना आता मी सगळ्यांसमोर घेऊन येणारच. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.